विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या गृहप्रकल्पामध्ये जवळजवळ 455 करोडचा घोटाळा झाला आहे। L&T बँकेकडून 115 करोड विजय ग्रुपने घेतलेले, त्याचा डायरेक्टर अतिव गाला आणि पुन्हा कडून 185 करोड घेतले। आदित्य बिर्ला या कंपनीकडून 80 करोड घेतले। सर्व खरेदीदारांकडून 80 करोड घेतले। असे जवळ 455 करोड रुपये या अतिव गालाने आणि विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेडने घेतले आणि 2018 साली बांधकाम बंद केलं। बांधकाम बंद केल्यानंतर 2021 पर्यंत होम बायर सगळे घराची वाट बघत होते, परंतु घर नाही मिळालं। म्हणून 2021 साली घर खरेदीदारांनी FIR केला आणि त्या FIR मध्ये आज अतिव गालांना जी जेल कस्टडी झालेली आहे आणि होम बायरच्या वतीने विजय इस्टेट हाऊसिंगच्या प्रोजेक्टच्या गृह खरेदीदारांच्या वतीने आम्ही हा लढा पुढे चालू ठेवणार आहोत। बेलला अपोज करणार आहोत आणि सर्व मीडियांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करावे हा इशू मोठा करेपर्यंत आणि आम्हाला न्याय मिळेल। एक हाई प्रोफाइल केस विजय ग्रुप हाउसिंग प्राइवेट लिमिटेड के मालिक आतिफ गाला, इनका आज हाजिरी किया गया है और सभी होम बायर्स इकट्ठा हुए हैं। विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या कंपनीने जवळजवळ 455 करोडचा घपला केलेला आहे। घर खरेदीदारांकडून 80 करोड रुपये जमा करून त्यांना घरं मिळालेली नाहीत। अजून 300 गृह खरेदीदारांची फसवणूक झालेली आहे आणि त्या केसमध्ये अतिव गाला या डायरेक्टरला अरेस्ट झालेली आहे आणि त्याच्या केसमध्ये आम्ही आज इथे कोर्टामध्ये कर्जत कोर्टात हजर राहिलेलो आहोत सर्व गृह खरेदीदार आणि पुढे त्याला कुठल्याही प्रकारे या केसमध्ये बेल मिळू नये यासाठी आम्ही प्रोटेस्ट करत आहोत। अतिव गाला, अतिव गाला, अतिव गाला। दीवानी व फौजदारी न्यायालय कर्जत, जिला रायगढ़। सर आपके कितने लाख फंस गए? आपका नाम बताइए पहले। सुधीर शिरसेकर 23 लाख फंस चुके लगभग। सर आपका नाम? 18 लाख फसले। साहेब तुमचं नाव? 22 लाख फसले। माझं नाव निखिल ठक्कर। मी तर 90% पेमेंट दिलेलं आहे पूर्ण। साहेब तुमचं नाव? विक्रम कदम 18.5 लाख। नाव? 15 लाख। मी चंद्रकांत दांडेकर, मी 15 लाख रुपये दिले आहेत आणि मला काही पदेशन मिळालं नाही। किती वर्ष साहेब झाले तुम्हाला? मला आता 10 वर्ष झाली। 10 वर्षापासून तुम्हाला पजेशन नाही भेटलेलं आहे? नहीं पजेशन नहीं मिला जीवन। राकेश सिंह 23 लाख दिया सर। एक 18 लाख दिया। मदन कुमार सिन्हा 2016 में दिया सर 22 लाख रुपया। अभी तक 2018 में देने का बात था, पोजीशन अभी तक नहीं मिल सका। और आपने लोन लिया, EMI भी भर रहे हो, लेकिन अभी तक आपको पोजीशन नहीं मिला। भीमराव वाघमारे 18 लाख रुपये दिलेले आहेत। 2019 ला पोजीशन मिळणार होतं, अजून काही मिळालेलं नाही। सर जी? संदीप निकम 23 लाख रुपये। श्रीकांत भट 18 लाख भरले, 17 लाख भरलेले आहेत आतापर्यंत 2015 मध्ये पासून, पण अजूनपर्यंत त्याचं पोझिशन नाही मिळालं। विजय इस्टेट वाकस इथलं प्रोजेक्ट बद्दल बोलतोय। राकेश म्हात्रे पूर्ण 25 लाख रुपये दिलेत त्याला, पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकलं तरी माझं। नितिन वेताळ, माझे 18.5 लाख रुपये फसलेले थे। मैं परमेश्वर मौर्य सर जी, मेरा 6.5 लाख रुपए कैश दिया है, बाकी लोन है। फ्रांसिस ब्रिटो, हमने भी ऑलमोस्ट 15 लाख दिया है, अभी तक लोन पे कर रहा है, अभी तक कुछ मिला नहीं होता। राजेंद्र शिंदे जवळजवळ 21 लाख रुपये दिलेले आहेत। 2015 पासून 10 वर्ष झालेली आहेत, काहीच अजून टिकून नाही। ये सारे होम बायर्स है विजय इस्टेट के। सब लोग ने 10 साल से बुकिंग करके रखा है, लेकिन अभी तक पोजीशन नहीं मिला। और रूम का भाड़ा भर रहे, बैंक का EMI भर रहे, ऐसे सब अड़चन में सारे लोग फंसे हुए हैं।